मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका मिनी व्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत वेळूगावला. वेळूगाव हे आमच्या अजय भाऊचे सासरवाडी आहे. तिथे काकांनी आणि अजय भाऊने आम्हाला जेवायचं आमंत्रण दिलं आहे. वेळूगाव हे शिवापूर जवळ आहे. मित्रांनो, आज माझ्याबरोबर आमचे सर्वांचे लाडके मनोज भाऊ आहेत. मनोज भाऊ मला खूप दिवसांनी भेटले होते, त्यामुळे आम्ही खूप गप्पा मारत चाललो होतो. मित्रांनो, बोगद्यामध्ये खूप प्रचंड आवाज येत होता गाड्यांच्या हॉर्नचा. त्यानंतर आम्ही गावाच्या जवळ पोचलो आणि गावाच्या कमानीतून आत प्रवेश केला. गावाच्या कमानीतून आत प्रवेश केल्यावरती लक्षात आलं मित्रांनो की यावर्षी गावामध्ये पानफुल आहे, त्यामुळे उरूस हा गावकऱ्यांनी एकदम साध्या पद्धतीने साजरा केला आहे, त्यामुळे गर्दी कमी होती. त्यानंतर आम्ही जवळ गावात गेल्यानंतर अजय भाऊ पाण्याच्या बाटल्या घेऊन आले होते गाडीमधनं, तर आम्ही त्यांना आमची 2 व्हीलर दिली. त्यानंतर आम्ही दोघांनी गावात प्रवेश केला. खूप छान अशी विद्युत रोषणाई केली होती. मंदिराला खूप छान दिसत होतं रात्रीचं. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो आणि देवबाप्पाचे दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघितलं आम्ही तर गावात लहान मुलांना खेळण्यासाठी खूप छान छान पद्धतीचे गेम्स आले होते, ज्यामध्ये जम्पिंग जॅक होते, रोलर कोस्टर होते आणि मग लहान मुले खूपही एन्जॉय करत होते. खूप आरडाओरडी चालली होती, खूप आवाज येत होता मित्रांनो. त्यानंतर आम्ही घरामध्ये पोचलो. दादाही आले होते, आजूभाऊ पण होता, अमित भाऊ होता. सगळ्यांना भेटलो. नंतर आम्ही जरा गप्पा मारल्या आणि सर्वांचा लाडका आमचा गोलू भेटला. गोलूला खूप आनंद झाला होता मी आल्यामुळं. मी गोलूला बोललो, गोलू अरे आपल्या मित्रांना सांग कोण कोण पाहुणे आलेत. तर गोलू मित्रांनो लाजत होता. अमित भाऊ होता, अमित भाऊशी जरा चर्चा केली. नंतर मित्रांनो IPL चालू आहे, त्यामुळे IPLची जरा आम्ही चर्चा केली. नंतर आम्ही सर्वजण जेवायला बसलो. दादाही बसले, दादाही जेवत होते, अमित भाऊ होता, सगळे जेवायला बसलो आम्ही. जेवण खूप छान होतं मित्रांनो. वहिनी आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढत होत्या. नंतर जेवण झाल्यानंतर अजय भाऊ ही जेवायला बसला. मित्रांनो, अजय भाऊ आमचा नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे तो व्हेज खात होता. जेवण झाल्यानंतर आम्ही अजय भाऊच्या सासूबाई म्हणजेच आमच्या मावशी यांना भेटलो. त्यांना बोललो की जेवण खूप छान होतं. मनोज भाऊला तर खूपच आनंद झाला होता, तो हसत होता. त्यानंतर आम्ही समर्थ, दादा आणि काकांचा निरोप घेऊन निघालो. काकांना बोललो काका जेवण खूप छान होतं. अजय भाऊचाही निरोप घेतला. काका आम्हाला मित्रांनो दरवर्षी आठवणीने बोलवतात. त्यानंतर मित्रांनो आम्ही घराच्या दिशेने मार्गस्थ झालो. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.